नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकणी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक दिवसाची एक ट्रिप आहे। ज्येष्ठ नागरिक संघ, पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघ मिडगाव यांची वन डे पिकनिक निघाली। ती पिकनिक कशी संपन्न होते सगळं आपल्याला दाखवायचं आहे। या आमच्या बरोबर माझ्या मागे तुम्ही बघताय काळ भैरव मंदिर, खारेपाटणचे 72 खेड्यांचं मंदिर आहे। पहिल्यांदा आम्ही तिथे पोहोचलोय। तिथून आता संपूर्ण हा परिसर आम्ही फिरणार आहोत। आमच्या सोबत हे सर्व क्षण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आमच्या सोबत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। सकाळचे 7:30 वाजलेत। मी संदीपजी पात्रे आणि वर्षाताई चिरेकन स्टॉपवर थांबलोय। गाडी आले, गाडी सहलीसाठी निघाले। आम्हाला आता चिरेकन स्टॉपवरती घेतलंय आणि गाडीमध्ये जातोय आणि संपूर्ण प्रवास तुम्हाला दाखवायचा। आमच्या सोबत राहा। धन्यवाद, आपलं स्वागत राजनजी। धन्यवाद चेवलकर साहेब। आम्ही एसटी मध्ये पोहोचलेलो आहोत। प्रवासाला सुरुवात झाली आहे। अध्यक्ष सर्वांची ओळख करून देत आहेत। पंक्तीला जोडताना भिडवला टाका, केला तुका आणि झाला माका, काका आले 90 तरे, काका चालतात 20 तरे, सत्यवान भाई सावित्री म्हणते नेनियना घाई, सावित्रीने फोडली सुपारी रे, बाई नेमी सफारी रे, दादा हो दादा रे दादा, बोला भाला पिदा दादा, दादा आमचा एक नतरे, वहिनी संगे गुल्लू गुल्लू कोकणात रे, पुढे मधू पावनकर मधू, वहिनींच्या संगे संगे प्रेम चाले उतू, वहिनी तळला बांगडा रे, मधून असतात भांगडा रे, राणे हो राणे रामेश्वराणे, संग संग बागेतील गाणे, वहिनी राणे चालवतात गाडी रे, वहिनीच्या हातात छडी रे, धुक्यात आधी काय म्हणजे त्यांच्या हातात नेहमी छडी असते। मिस्त्री कपड्यांना त्यांच्या नेहमीच इस्त्री, वहिनीनी मागितला केवढा रे, मोहनने आणला घेवडा रे, मामा हो मामा जय सीतारामा, तुमचा पाठिंबा बळ देतो आम्हा, वहिनी आमची सीतामाई रे, सीताराम त्यांचे रामा रे, तिने मागितले सोने रे, तांब्याने आणले तांबे रे, अप्पा हो अप्पा अप्पा हो अप्पा गणेश अप्पा, व्हॉट्सअपवर त्यांच्या नुसत्याच गप्पा, बॉबीचे कपडे शिवतात रे, बॉबीचा बाय गाठ करतात रे, भाऊ रे भाऊ विजय गोपाळ भाऊ, भाऊ रे भाऊ विजय गोपाळ भाऊ,
खर्च तुम्ही करा सहलीला जाऊ मोर्यांनी काढली पिकनिक रे भाऊ झाले मेकॅनिक रे वसंत माईन वाईन हो वाईन वसंत वाईन मारली लाईन तर तबियत फाईन मारली लाईन तर तबियत फाईन गायला सांगता गझल रे वाईन गातात भजन रे पात्रे हो पात्रे थंडीचे पात्रे पात्रे हो पात्रे थंडीचे पात्रे पॅन्टवाले झाले आता सोडली त्यांनी धोतरे पॅन्टवाले झाले आता सोडली त्यांनी धोतरे पात्रे राहतात नाट्यात रे आपल्याला नेतात माठात रे पंढरी पंढरी राणे पंढरी 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 राणे पंढरी पोटभर भात खाऊन नाही त्यांना ढेरी पोटभर भात खाऊन नाही त्यांना ढेरी पावसकर आमचे प्रवर्तक रे पंढरी त्यांचे समर्थक रे प्रकाश उपळकर प्रकाश दिवे मालव तरी दिसतो प्रकाश दिवे मालवले तरी दिसतो प्रकाश प्रकाश दादा टेलर रे वहिनी त्यांच्या जेलर रे भाभी हो भाभी नूरजहां भाभी भाभी हो भाभी नूरजहां भाभी आडवी शिलाय सोडून मारतात उभी आडवी शिलाय सोडून मारतात उभी कपड्यांना शिवताना काळजी रे भाभी खातात भाजी रे आडनावाला काळजी आहे का काळजी सगळ्यात शेवटी आलेले राजनजी 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 लाड राजनजी 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 लाड सगळी होतात लय भारी लाड सगळीकडे होतात लय भारी लाड वहिनी करतात छान छान केक वहिनी करतात छान छान केक लाडांच्या बातम्या फेकम फेक अरे लाडांच्या बातम्या फेकम फेक आता जरी असं तरी लाडांनी आपल्याला पुष्कळ प्रसिद्धी दिलेली आहे पुन्हा लाडांसाठी जोरदार टाळ्या धन्यवाद 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 आणि मला आणखी एक आठवण स्मरण करावं असं वाटतं गेल्या वर्षी आपले वस्त्रहरणकार गंगारामजी गवाणकर यांची इच्छा होती की या तुमच्या ट्रीप बरोबर येण्याची परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नाही आहेत तरी आपण त्यांची आठवण करून त्यांचा एखादा वस्त्रकाराचा जर एखादा भाग जर कोणाला तिथे करायचा असेल तर करू शकता. लिमलेटच्या गोळ्यांचं वाटप होतंय. लिमलेटच्या गोळ्या खात खात आनंदात आणि उत्साहात हा प्रवास सुरू झालाय. हा संपूर्ण प्रवास अनुभवायचा असेल तर आमच्या सोबत राहा. म्हाताऱ्याची म्हातारी म्हातारीचा मुलगा मुलाची बायको बायकोची गाय गाईचं वासरू वासरूची शक्ती शक्ती
माझी शंपथ. पूर्ण दमछत करणारा आणि महत्वाची गोष्ट सगळ्यांची मेमरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही सहल निघाली आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत, पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत. एक दिवसाची ट्रिप आहे. आम्हाला सुद्धा या सहलीमध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतोय. आणि हा संपूर्ण प्रवास आपल्यालाही दाखवायचा आहे. आपला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. आता आपण पहिल्यांदा खारेपाटणमध्ये पोहोचणार आहोत. खारेपाटणचे कपिलेश्वर मंदिर आहे, श्री देव काळभैरवाचं मंदिर आहे. बघितल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहोत, कुडाळमध्ये जाणार आहोत. त्यानंतर खारेपाटणमध्ये आता आपण पोहोचतोय. खारेपाटण बाजारपेठेमध्ये आपण आलो आहे एस टी स्टँडजवळ. कारण कोणतरी बोललं की काळभैरव मंदिराकडे ही मोठी एस टी जाणार नाही, म्हणून आम्ही आता खारेपाटण एस टी स्टँडवर आलो. खारेपाटण एस टी स्टँडवर ही गाडी पार्क करून तिकडे जाण्याचा विचार सुरू आहे. खारेपाटण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या राजापूर तालुक्याच्या जवळचा गाव. या ठिकाणी आपण आपलं पोचलेलो आहोत. एस टी स्टँडजवळ आलेलो आहोत. ड्रायव्हर गाडी लावतायत आणि तुम्ही हा बोर्ड बघता पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचा माहिती घेतली आहे. माहिती घेतल्यावर असं समजलं आहे आम्हाला की त्या ठिकाणी गाडी जाते, त्यामुळे पुन्हा गाडी रिव्हर्स घेतली आम्ही आणि आता आम्ही काळभैरव मंदिराकडे निघालेलो आहोत. काळभैरव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही नंतर पुढे कुठे जाणार आहोत हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका. मुंबई गोवा महामार्गावर खारेपाटणला अगदी हायवे लगत असणारं हे काळभैरव आणि कपिलेश्वराचं मंदिर, या मंदिराकडे आम्ही निघालो. एक छोटासा रस्ता आहे, या रस्त्याने गाडी हळूहळू आपण तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत. श्री देव काळभैरवाचं दर्शन घेणार आहोत. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. हे बघा कपिलेश्वर एक नंबरला, पुढे ते आहे, दोन्ही आहेत. चला पुढे जाऊ दे, पुढे पार्क करूया मग. बसेल का ती? खारेपाटण येथील प्रसिद्ध काळभैरव मंदिराजवळ आपण आलेलो आहोत. खूप मोठं मंदिर आहे, अतिशय सुंदर मंदिर बनवलं आहे. 72 खेड्यांचं जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाकडे पाहिलं जातं. आता नुकतीच याची यात्रा संपन्न झाली होती. मोठी यात्रा भरते या ठिकाणी, 3 दिवसाची यात्रा असते. त्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. त्या मंदिराचं दर्शन घेतलं जाते सर्व. आणि आता आमचे मित्रसुद्धा भेटलेले इथे, राजेंद्र चिके, ते सुद्धा आपल्याला माहिती सांगणार आहेत. चिके आपले मित्र आहेत, त्यांचं सर्व्हिसिंग सेंटर आहे आणि व्यावसायिक सुद्धा आहेत, इथले स्थानिक आहेत. चिके साहेब हे सगळे आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आहेत, मिडगाव आणि पंचक्रोशीतले. तर हे संपूर्ण परिसर फिरत आहेत. ह्या खारेपाटणची जी मंदिरं आहेत किंवा ऐतिहासिक महत्त्व थोडक्यात आम्ही सांगाल तर बरं होईल. या ना पुढे या सर, बोला त्यांच्याशी, बोला. हां बोला त्यांच्याशी. काळभैरवाचं 72 खेळाचं मंदिर आहे अल्ला सर. हे मागच्या जानेवारीमध्ये 23-24ला इथे मोठी यात्रा भरली. अल्ला वर्षातून 3 दिवस यात्रा भरते. मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे लोक येत आहेत अल्ला सर. आणि हे नवसाला पावणारा देव आहे श्री काळभैरव आमचं. तसंच आमच्या दुर्गादेवी मंदिर आहे तिथे. तिथे दसऱ्याला दरवर्षी 9 दिवसाचा मोठा उत्सव साजरा होतो अल्ला सर. तिथे पण नवस बोलले जातात, नवस फेडले जातात. भरपूर हे असतात आजूबाजू संपूर्ण, म्हणजे महाराष्ट्रातून लोक येतात तिथे. शिवकालीन महत्व आहे त्याला. शिवकालीन मंदिर आहे. तुम्हाला खूप शिवकालीन आहे ते. हे आता नवीन, पहिला इकडे होता, आता नवीन बांधलेलं आहे आणि यात्रा मागच्या जानेवारी 23-24ला झाली.
झाली जानेवारी. मग आजूबाजू सगळे लोक येतात, बातरकरांचा बैल आहे आणि भरपूर लोक आहेत मुंबईपासून पुरा बाहेरून पण येतात लोक. आलं लक्षात नवसाला आणि ती पण बातरकराची म्हणजे कुलस्वामीने आहे हा, सारे. समोरचे आहे ना ते शिवकालीन, तिथे गडी वगैरे आहेत शिवकालीन असं. हां तिथे बुरुज वगैरे आहेत तिथे जुने वगैरे, ती मला बघता येईल तिथे. तसंच आमचं हे कपिलेश्वर मंदिर आहे इथे, सूर्यनारायण मूर्ती आहे तिथे, ती पण बघण्यासारखी आहे. छत्रपती शिवाजी महाराज पदस्पर्शाने हे पावन झालेलं झालेलं आहे. हो हो. आता आपण जे उद्या कपिलेश्वर म्हणून आलो होतो ना ते बाजूलाच आहे. त्या निमित्ताने आपल्याला हे पण दर्शन झाले आणि तिथे समोर आहे, इथूनच दर्शन घ्या कारण आता तिथे जाणं शक्य नाही. इथूनच सगळ्यांनी नमस्कार करूया आपण. ओके, धन्यवाद चिके साहेब. हो शेवलकर साहेब, आमच्या मित्रांचे आभारी आहोत सगळ्यांचे. आज आपल्या इथे स्थानिक इथे उपस्थित राहिले आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांची जी आपण सहल आणलेली आहे त्या कपिलेश्वर मंदिरासाठी दर्शनासाठी, तुम्ही जी आम्हाला एक बहुमूल्य माहिती दिली, तिथे आम्हाला जे काही इथल्या परिसराचं जे आम्हाला काय माहीत नव्हतं काही गोष्टी, त्या तुम्ही अगदी यथायोग्यप्रमाणे सांगितल्या, त्याबद्दल आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आपला आभार मानतो. पहिल्या मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहेत. हडपीडला स्वामी समर्थांच्या मठात सुद्धा जाणार आहोत आणि पात्रे साहेब आपल्याकडे, संदेश पात्रे साहेब सुद्धा आपल्याबरोबर आहेत आणि चेवुलकर साहेबांसोबत ते फोटो नियोजन करतायत. गाडीमध्ये सर्व बसून घेते तर पुन्हा पुढच्या प्रवासाला निघतोय आपण. आमच्या सोबत राहा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ड्रायव्हर साहेब आहेत आमचे राजापूरचे, राजापूर डेपोचे आहेत बनसोडे दादा, ते आपला हा प्रवास संपूर्ण करून, आणि राजापूर डेपोची आपली गाडी आहे. श्रीदेव काळभैरव मंदिराच्याच बाजूला श्रीदेव कपिलेश्वराचं मंदिर देखील आहे. त्या ठिकाणी सुद्धा सर्वजण गेलेले आहेत. श्रीदेव कपिलेश्वराचं दर्शन घेत आहेत आणि हे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. गाडी मागे आहे, गाडी आता पुढे येईल, त्या गाडीतून आता परत पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. दर्शन घेतल्यानंतर आता गाडीला बोलवलं, गाडी आली, गाडीमध्ये सर्व प्रवासी बसलेत, पदाधिकारी खाली आहेत. आता सर्व आम्ही या गाडीमध्ये बसणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. रिहर्सल घेतो आहे, रीलसाठी एक रिहर्सलसुद्धा सुरू आहे गाडीमध्ये. सर्वांना सूचना देऊन हातवारी कसे करायचे, डान्स कसा करायचे सुरू आहे आणि खूप उत्साह आहे सर्वांमध्ये. आनंद ओसंडून होत आहे, खूप मजा येणार आहे या सर्व प्रवासामध्ये. तुम्हीसुद्धा या प्रवासाचे साक्षीदार व्हा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, आणि हा सर्वांचा उत्सव तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर देखील करा आणि आवडल्यास लाईक करायला देखील विसरू नका. आमच्या सोबत राहा. चला, हा संपूर्ण प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. यात चहाचा ब्रेक झाला, ड्रायव्हर साहेब आले, रेडी. पुन्हा जल्लोषाला सुरुवात झाली. गणेश पावसकर जे आपल्या सोबत आहेत त्यांना काय वाटतं ऐकूया. आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. दर्शनला जायचं जायचं जायचं, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या. गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, गेलो गंगापुरी थेट घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट, घेतली दत्ताची भेट. या डोळ्याची या डोळ्याची हौस पुरी होईना, या डोळ्याची या डोळ्याची हौस पुरी होईना होईना. माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना माईना, आनंद पोटात माझ्या माईना. हळू हळू सरते दैवत माझे, दत्तनी गंगूवर दैवत माझे, दत्तनी गंगूवर दैवत माझे. हृदय माझ्या नित्य विराजे, हृदय माझ्या नित्य विराजे, दत्तनी गंगूवर दैवत माझे. वार करानो कंबर गाना बसूना, चला वारीला काय करता बसूना, चला वारीला घरी काय करता बसूना. पंढरपुरात माझी आई
रखुमाबाई तिचं नाव रखुमाबाई तिचं नाव रखुमाबाई तिचं नाव रखुमाबाई वारकऱ्यानो कंबर घ्याना कसून वारकऱ्यानो कंबर घ्याना कसून चला ना वारीला घरी काय करता बसून चला ना वारीला घरी काय वाईंबुवांचं गाणं ऐकत ऐकत कुडाळ माणगावमध्ये आपण कधी पोहोचलो हे देखील समजलं नाही. टेंबे स्वामी सद्गुरू टेंबे स्वामींच्या जन्मस्थानाजवळ आपण आलो. या ठिकाणी प्रसिद्ध दत्त मंदिर आहेत. या दत्त मंदिरामध्ये आपण जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत. आमच्या सोबत राहा. हे यक्षिणी मंदिर इकडे, दत्त मंदिर इकडे. इथे इथे का चला. कुडाळ तालुक्यातील माणगाव या गावामध्ये आपण आलेलो आहोत. प्रसिद्ध दत्त मंदिर या ठिकाणी आहे. सद्गुरू टेंबे स्वामींचे जन्मस्थान म्हणून हे ओळखलं जातं. याच परिसरात यक्षिणी मंदिर देखील आहे. हे दत्त मंदिर आहे. दत्त मंदिराचा परिसर आहे. दत्त मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आमच्या सोबत राहा. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आमच्या सोबत आहेत. ज्येष्ठ मंडळी आता दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी आरतीसुद्धा होणार आहे. या आरतीमध्ये सुद्धा आम्हाला सहभागी होता येणार आहे. आमचे सर्व जे सहकारी आहेत, आमच्याबरोबर आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत, ते आता मंदिरामध्ये येत आहेत. तुम्हालाही श्री दत्ताचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आरती देखील होणार आहे. आरतीमध्ये देखील आपल्याला सहभागी होता येणार आहे. दत्त मंदिराचा परिसर अतिशय सुंदर, निर्मळ, स्वच्छ हा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. डाव्या बाजूला तुम्ही बघता हे दत्त मंदिर आहे. काळेतरी दगड आहेत आणि या दगडामध्ये हे अतिशय सुंदर मंदिर साकारलेलं आपल्याला बघायला मिळते. श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन या सर्व ज्येष्ठ मंडळींना आता होणार आहे. त्या दुपारी 12:30 वाजता आरती आहे. तत्पूर्वी आपण महाप्रसादाचे जे कुपन मिळतात त्या ठिकाणी अध्यक्षांसोबत आलेले कुपन घेतलेले आहेत. 12:30 वाजलेत. माणगाव कुडाळमध्ये आहोत दत्त मंदिराजवळ आणि आरतीला सुरुवात होते. या आपण या आरतीमध्ये सहभागी होऊया. छान आहे सिस्टीम तुमची, मस्त सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता यक्षिणी मंदिराकडे निघालो आहे. समोरच्याच बाजूला दत्त मंदिराच्या बाजूलाच यक्षिणी मंदिर आहे. त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आम्ही निघालो आहे कुडाळकडे. कुडाळ शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेले हे पिंगुळी गाव आणि या ठिकाणी सद्गुरू संतश्रेष्ठ राहुळ महाराज यांचा मठ आहे. या मठामध्ये आपण पोचलेलो आहोत. दर्शनासाठी सर्व आता भाविक किंवा आम्ही जे सगळे ज्येष्ठ नागरिक आमच्यासोबत ते दर्शनासाठी जाणार आहेत. तिथे बघा पाय धुण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. पाय धुवा आणि आतमध्ये चला. मठामध्ये आपण पोचलेलो आहोत. या मठाची माहिती सुद्धा सर्वांनी घेतलेली आहे. दर्शन घेत आहेत. या तुम्हालाही राहुळ महाराजांचं दर्शन घडवतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अजूनही खूप मजा मस्ती होणार आहे एवढं नक्की. आमच्या सोबत राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. या मठामध्ये जाऊया आणि राहुळ महाराजांचं दर्शन घेऊया.
जय सद्गुरू समर्थ श्री राहू महाराज याकडे जैतापूर्ण समस्त भक्तगण आपल्या समाधीस्थानी दर्शनासाठी आलेत. प्रत्येकाला उदंड निरोगी आयुष्य आरोग्य प्राप्त करा. प्रत्येकजण ज्या क्षेत्रामध्ये कार्य करतात त्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला द्विगुण यश संपादित करा. मुखावर परमेश्वराचं नामस्मरण, देहाकडून परमेश्वराची साधना प्राप्त करा. अतिरुद्र महास्वाकारणे पावन झालेल्या भूमीमध्ये आपल्या या समाधीस्थानी केलेली आपल्या चरणी प्रार्थना परिपूर्ण करा. सर्वे जनांना सुखिनो भवन्तु. सर्वांनी तथा असू म्हणा. तसंच सर्व ना चला झालेला आहे फोटो काढून. दिसले की कुठून पण धावत येतात. चहावाला आता हडपीडला कुठे दिसलंच नाही आपल्याला व्यवस्थित. नाही दिसला काय नाही. आता राईट साईडचं जाताना तो बघू लागलो पण तो पाठी गेला होता. टनकवड्याच्या पाठीमागं तो चांगला होता. आणि किती दिवस तर टनकवडे पारच्या पुढं आल्यावर पुढं आला. आता पुढे बघूया कुठे मिळते काय. कुडाळवरून निघाल्यानंतर आता आम्ही कणकवलीच्या पुढे नांदगाव तिथे आहे. नांदगाव तिथ्याहून डाव्या बाजूला देवगडकडे वळलो आहे. देवगड इथे हडपीड म्हणजे दांडगाव तिट्यापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या हडपीड या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठापर्यंत पोहोचलो आहे. या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया. आज गुरुवार आहे. सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मिठगाव येथून सुरू झालेला हा प्रवास. सुरुवातीला खारेपटण, त्यानंतर कुडाळ, माणगाव, त्यानंतर पिंगोळी आणि आता आम्ही देवगडकडे निघालो. देवगड येथील हडपीड या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. दर्शन घेणार आहोत. या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया आणि हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आमच्याबरोबर आमचे मित्र नाट्यातील व्यावसायिक संदेशजी पात्रे उभे आहेत. ते या ठिकाणी नेहमी येत असतात. यावर एवढं लक्ष अगदी वाढण्यापासून कर्कट काढण्यापासून म्हणजे जे प्रसाद महाप्रसाद असतो त्यावेळेला सगळी कामं करतात. सर्वांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्यानंतर मठाच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हो यार तुमचं झाला सगळ्यांचा आमचा झाला आहे त्यामध्ये. फोटो आहे आम्ही स्वामी मंदिरात येण्याचं आम्हाला जे भाग्य लाभलं. म्हणतात ना की स्वामींचं तुम्हाला बोलावणं लागतं आणि खरोखर हेच आम्हाला बोलावणं आलं आहे स्वामींचं. हे आम्ही जे 40-45 लोक आलो खरोखर आमचं भाग्य आहे, आम्हाला लाभलं आहे. आणि त्याचं सारं श्रेय आमच्या पात्रे साहेबांना जात आहे आणि आमचे राजनजी यांच्या ओढीनं आम्ही इथे आलो आणि तुमची आमची भेट झाली आणि स्वामींच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी असणार आहे. जसे पात्रे गेल्या 2 वर्षापासून येत आहेत. आम्ही पण नक्की तुम्हाला जॉईन होऊ अशी आम्ही स्वामींच्या आणि प्रार्थना करतो. पुन्हा आपल्या सगळ्यांचा श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराजांच्या मठातील यथोचित सन्मान स्वीकारल्यानंतर आम्ही पोहोचलो देवगडमधील श्री बाळूमामा देवस्थान परिसरामध्ये. या ठिकाणी दर्शन घेणार आहोत आणि अजूनही काही गोष्टी होणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या सर्वप्रथम आपण बाळूमामांचं दर्शन घेऊया. बाळूमामाचं दर्शन घेतल्यानंतर आता अजून मजा मस्ती होणार आहे. संबळ आणलेले आहे अध्यक्षांनी. या बघूया काय काय होतंय. काही कमी
मिठगावना परिसर पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या या वार्षिक सहलीमध्ये आम्हालाही सहभागी करून घेतलं होतं. आता ही सहल पुन्हा परतीच्या प्रवासाकडे निघालेली आहे. संपूर्ण दिवसभराचा हा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न, ही सहल आपल्याला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर देखील करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण. चला बाय बाय, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह.